2 दिवसासाठी आम्ही गेलो होतो दापोलीला सोसायटी गँग सोबत. जाताना चहा नाश्त्यापेक्षा सूसाठीच ब्रेक जास्ती होत होता, कारण आमचं बाळ आता डायपर फ्री झालंय. नंतर आम्ही कोकमसाठी एक ब्रेक घेतला आणि डायरेक्ट पोहोचलो रिसॉर्ट वरती आणि फ्रेश होऊन पहिल्यांदा आम्ही जेवण केलं आणि जेवणात ऑब्व्हियसली आम्ही मासे खाल्लेत. थोडा वेळ रेस्ट करून मी छान असं तयार झाले, कारण आमचं ठरलं होतं फोटो आणि रील शूट करायचं. ऍक्च्युली सगळ्यांनी साडी नेसली होती, पण मी सगळ्यांना मॅच होईल असा ड्रेस घातला होता. आणि आम्ही जसं किनाऱ्यावरती पोहोचलो, वारं काय आम्हाला सुट्टी देत नव्हतं. सगळी केस विस्कडून टाकलीत, तरी पण आम्ही काय फोटो आणि रील काढायचं सोडलं नाही. काय चाललंय? मिली पहिल्यांदाच बीच वरती आली होती आणि एवढं सगळं पाणी बघून ती खूप खुश झाली होती. तिला भिजायची खूप इच्छा होती, पण आम्ही तिला भिजू देत नव्हतो, कारण सकाळी जातानाच तिला थोडा ताप वाटत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही डॉल्फिन राईडला गेलो होतो. डॉल्फिन तर काय एवढे बघायला भेटले नाहीत, पण राईड करून मज्जा आली. तिथनं आल्यानंतर मस्त असा नाश्ता केला, गरमागरम मोदक खाल्ले आणि तयार होऊन परत आम्ही बीच वरती गेलो. खूप सारे फोटो काढले, मज्जा केली, मिली सोबत खेळलो आणि संध्याकाळी कड्यावरच्या गणपतीला गेलो होतो. ही दापोली मधली आमची शेवटची नाईट होती, कारण नेक्स्ट डे ला आम्हाला चेकआउट करायचं होतं. चेकआउटच्या दिवशी पण सकाळी आम्ही एकदा बीच वरती गेलो होतो. खरं तर आम्हाला भिजायची खूप इच्छा होती, पण मिलीच्या काळजीपोटी आम्ही भिजलो नाही, पण मज्जा मात्र खूप केली आणि ट्रिपचा आनंद घेतला. चलो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.